बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरनं 2 गटामध्ये काहीसं तणावाचं वादाचं वातावरण निर्माण झालं। याच गावामध्ये आज दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील पोहोचले आणि आरोपींना 25 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर मराठा तरुण चिखला गावात एकत्र येतील असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। सोबतच पुतळा हलवायचा नाही, काही झालं तरी चालेल पण पुतळा हलवायचा नाही असं एक प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य सुद्धा मनोज जरांगेंनी केलंय। विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मोठा पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही। जाऊ द्या जीव राजांसाठी पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही। अजिबात पुतळा कोणी हलवू शकत नाही। आम्ही नुसतं हलवा, तुम्ही आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं, फक्त ते बाकीच्यांचा काही संबंध नाही याच्याशी। यांना एकच सांगतो, जरी आम्ही कमी संख्येने आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो। फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये। एसपी साहेबांना, डीवायएसपी साहेबांना सांगतो, 307 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। एक दुसरं, तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय, तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत। मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता, त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत, तेही कलम याच्यात लागलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.